नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं एचडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती संदर्भामध्ये सर्व माहितीने अपडेट देत असतो। पोलीस भरतीची नवीन जाहिरात कधी येणार, त्यानंतर आचारसंहिता कधी लागणार, जाहिराती कधी यायला पाहिजे आणि यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं काय मत आहे, त्या संदर्भामध्ये आपण सर्व डिटेल्स माहिती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीचे कटअप असो किंवा सर्व माहितीने अपडेट देत असतो। ग्राउंडच्या असो, लेखी परीक्षा असो, नवीन तारखा किंवा विद्यार्थ्यांसाठी ज्या पण नवीन अपडेट असतात त्यावर आपण तुमच्यासाठी फास्टमध्ये व्हिडिओ बनवत असतो। त्यामुळे एक विनंती आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भावांनो, पोलीस भरतीची नेमकं जाहिरात कोणत्या महिन्यात येतात त्या संदर्भामध्ये आपण सर्व माहिती देणार आहोत। त्यापूर्वी हा एक छोटा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ बघून घ्या। विधानसभेच्या आचारसंहितेसंदर्भातली बातमी आहे। येत्या 20 सप्टेंबर पासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। निवडणूक मात्र ऑक्टोबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये होईल असा अंदाज आहे। निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। 2019 मध्ये 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती, तर 21 ऑक्टोबर रोजी मतदानाची ही प्रक्रिया पार पडली होती। अंतिम मतदार यादी ही 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करणं आवश्यक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता हालचाली सुरू झाल्यात। त्यामुळे येत्या 20 सप्टेंबर पासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र छोटी न्यूज होती। आपण तुम्हाला सर्व सविस्तर सांगणार आहेत कशा प्रकारे जाहिरात येण्याची शक्यता वाटते आपल्याला। तर विद्यार्थी मित्र, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर या न्यूजनुसार विधानसभेची जी आचारसंहिता आहे 20 सप्टेंबरपर्यंत लागण्याची शक्यता आहेत। तर त्यानंतर निवडणुका ज्या होणार आहे विधानसभेच्या आमदारकीच्या त्या ऑक्टोबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये होण्याची शक्यता आहेत। तसंच विद्यार्थी मित्र, आता जाहिरात कधी येऊ शकते किंवा आली पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि जर आली तर कसं नियोजन असणार। तर विद्यार्थी मित्र, 20 सप्टेंबरच्या आधीच जाहिरात येणं खूप महत्त्वाचं आहे आणि अपेक्षित आहेत। जर 20 सप्टेंबरच्या आधी पोलीस भरती जाहिरात जर पडली तरच विद्यार्थी मित्र तिचा 2025ला तिचं ग्राउंड होईल। कारण की साधारणतः तरी 20 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी मित्र आचारसंहिता नसल्यामुळं याच्या दरम्यान ते कोणत्याही पदभरतीच्या जाहिराती सोडू शकतात। आचारसंहिता लागल्यानंतर विद्यार्थी मित्र कोणत्याही पदभरतीच्या जाहिरात सोडता येत नाही, कोणत्याही परीक्षा होत नाही। खास करून पोलीस भरतीचं नाहीच विद्यार्थी मित्र, कारण की पोलीस प्रशासनावर खूप मोठी जबाबदारी असते निवडणुकीची। सर्व त्यांच्याकडं बंदोबस्त, त्यानंतर मतपेटीची देखरेख वगैरे सगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या असल्यामुळं त्यांच्याकडं पोलीस भरती राबवण्यासाठी वेळ नसतो। त्यामुळं पोलीस भरती आचारसंहिता किंवा निवडणुकीदरम्यान होणारच नाही आहेत। त्यामुळे 20 सप्टेंबरच्या आत जर पोलीस भरती जाहिरात आली तर विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं चांगलं असेल। आणि जर ऑक्टोबर म्हणजे निवडणुकीनंतर जर जाहिरात आली तर मग विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल। कारण की सरकार नेमकं कोणतं येतं, जर हेच सरकार आलं तर त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे 100% ह्या निवडणुकीनंतर जाहिरात म्हणजे भरती होऊ शकते। परंतु जर सरकार बदललं तर ते नवीन सरकार कशा प्रकारे भरतीचं नियोजन करतं किंवा पदभरती कशी सोडितं त्याकडं सगळ्यांचं लक्ष असेल। तर विद्यार्थी मित्र, आपली शासनाला हीच कळकळीची विनंती आहे की आचारसंहितेपूर्वीच राज्य सरकारने भरती प्रक्रियाची जाहिरात सोडावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। तसंच निवडणुकीनंतर जर जाहिरात आली तर मग पुढं कसं नियोजन असणार त्या संदर्भामध्ये बघावं लागेल। परंतु ह्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येणं खूप खूप गरजेचं आहे। तसंच काही जण म्हणत आहे की दिवाळीमध्ये जाहिरात येऊ शकते, तर त्या दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता असू शकते किंवा निवडणुकीची धामधूम असू शकते। त्यामुळं त्या टायमिंगला कशी काय जाहिरात येणार विद्यार्थी मित्र, तर दिवाळी दरम्यान जाहिरात येण्याची शक्यता खूप कमी असून जाहिरात जर आली विद्यार्थी मित्र तर ही डायरेक्ट ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये येईल। तर किंवा विद्यार्थी मित्र सप्टेंबरच्या आत येणं गरजेचं आहे। तर अशी विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट होती। अशाच माहितीसाठी चॅनल अपडेटमध्ये राहा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला धन्यवाद, आभारी। तसंच भावांनो, आपण तुमच्या सर्वांसाठी 7 महिन्याची चालू घडामोडीची म्हणजे इथून जानेवारी ते आता जुलै महिन्यापर्यंतच्या सर्व ठळक चालू घडामोडीच्या परीक्षेच्या दृष्टिकोन महत्त्वाच्या आहेत त्या सर्वांची आपण PDF आणली आहे आणि याची किंमत फक्त आणि फक्त 10 रुपये। विद्यार्थी मित्र, आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही घेऊन टाका ती। मुंबई पोलीस भरतीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्तीची ठरणार आहे ती। सर्वांनी घेऊन टाका, किंमत फक्त 10 रुपये विद्यार्थी मित्र। त्याचा तुम्हाला भरती परीक्षेमध्ये 100% फायदा होईल। तुम्ही 100% घेऊन टाका। आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनलला
व्हिजिट द्या विद्यार्थी मित्र. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली असून लगेच जा. मागे जे विद्यार्थी मित्र आत्तापर्यंत जेवढे पेपर झाले पोलीस भरतीचे त्या सर्व पेपरमध्ये आपला 1 ते 2 प्रश्न चालू घडामोडीचे पडलेले आहेच विद्यार्थी मित्र. त्यामुळे तुम्ही याचा फायदा घ्या. 100% PDF घेऊन टाका. किंमत फक्त आणि फक्त 10 रुपये विद्यार्थी मित्र. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा आणि टेलिग्राम